नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 26 फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो आता सावी तशीच न जेवता वगैरे तशीच एकटी विचार करत बसलेली असते आणि तेव्हा तिला ज्योती जे काही रागारागात तिला बोललेलं असतो ते सगळं काही आठवत असतं. ज्योती म्हणालेला असतो, झालं का तुझ्या मनासारखं? मी म्हटलं होतं ना दादा ऐकणार नाहीत आणि या समध्याला तू जबाबदार आहेस. तुझ्या आगाऊपणामुळे झालेलं आहे समद. आणि इकडे ज्योती अजून सुद्धा बाहेर विहिरीवरच असतो आणि तेव्हा त्याला सगुणावचे शब्द आठवत असतात. ती सांगितलेली असते की ती पोर अजून जेवलेली नाहीये, उपाशी आहे. आज भरल्या घरात डोळ्यात पाणी आणून उभी आहे ती पोरगी. आणि इकडं आता सगुणाव आणि ज्योतीची आई झोपायची तयारी करत असतात. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, यांना आजवर एवढं संतापलेलं कधीच पाहिलं नाही मी. तर तेव्हा सगुणाव म्हणते, काही जरी झालं तरी दादानं मारायला नको होतं. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, तुम्हाला काय वाटतं हो, ते जागरणाला देव खंडोबा आले नाहीत म्हणून हे सगळं काही घडतंय का? तर तेव्हा सगुणाव तर म्हणते, हाय का आता दादानं लंगर तर तोडला होता ना. काही नाही, पोरग तापवाड आहे बाई. आता ना त्याला शांत करत बसावं लागेल. असू दे, तू झोप आता, असं तिनं सांगितल्यानंतर ज्योतीची आई तर झोपत असते. आणि इतक्यातच इकडं स्वयंपाकघरामध्ये ज्योती जेवणाचं ताट तयार करत असतो आणि तेव्हा भांड्यांचा आवाज आल्यानंतर ज्योतीची आई म्हणते, अगो बाई मांजर आली वाटतं. आणि ती तिथून बसूनच त्या मांजराला हुसकू लागते. आणि तेव्हा इकडे ज्योती तर स्वयंपाकघरामध्ये गडबडीने जेवणाचं ताट तयार करून घेत असतो. तर तेव्हा सगुणावला तर माहिती असतं की तिकडे ज्योतीच आहे आणि ती म्हणते, चिमणे असू देत, बोकाय बोका, मांजर नाही, तू झोप. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणत असते, पर आऊ. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अगं तू झोप ग, मी झोप म्हणते ना तुला, असं तिनं सांगितल्यानंतर ज्योतीची आई तर झोपीत जाते. आणि इकडे मात्र ज्योती जेवणाचं ताट तयार करतो. म्हणजे सगुणावनं सांगितलेलं असतं की सावी अजून जेवलेली नाही आहे, त्या गोष्टीचं याला वाईट वाटत असतं. त्यासाठी आता ज्योती सावीकडे ताट घेऊन येतो जेवणाचं आणि तिथे टेबलवरती ठेवतो. तर तेव्हा सावी तशीच गप्प बसलेली असते. तर ज्योती म्हणतो, माझ्यामुळं कुणी उपाशी राहिलं न गं आणि खाऊन घ्या, असं सांगून तो चाललेला असतो. तर तेव्हा सावी उठून उभी राहते आणि म्हणते, न गं मला. तर ज्योती थोडंसं ओरडतो, म्हणतो, खा म्हणलं ना, आणि आता यापुढं माझ्यासाठी कोणी बी काय बी करायचं नाही, कळलं का? खा आता, असं तो म्हणत असतो. तर सावी म्हणते, नाही, माझी इच्छा नाही, तुम्हीच खा. तर ज्योती म्हणतो, मला कोणी बी आग्रह करायचा नाही आहे. तर सावी विचारते, का? तर ज्योती म्हणतो, मार खाऊन पोट भरलंय माझं, आता 2 दिवस तरी इच्छा होणार नाही. तर तेव्हा सावी पुढे येत विचारत असते, तुम्हासनी खूप लागले का व? तर ज्योती ओरडतो परत तिच्यावर, थांब तिथंच, सांगितलं होतं ना व माझी चौकशी करायची नाही. आणि असं तो बोलून आता तिथून निघून जातो. तर तेव्हा सावीसुद्धा जाते आणि जेवणाला नमस्कार करते आणि ते ताट उचलून परत तिथं नेऊन ठेवत असते. आणि जाता जाता खिडकीतून बघते तर दादा अजूनसुद्धा जागेच असतात आणि ते म्हणजे ज्योतीला ज्या हाताने त्यांनी मारलेलं असतं त्या हाताकडेच बघत असतात आणि ते खूप रडत असतात. त्यांना त्या गोष्टीचा त्रास होत असतो की ज्योतीला कशापायी मारलं. आणि आता सावी ते सर्व काही बघत असते आणि दादा खूपच रडत असतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रांनो आता ज्योती उठल्या उठल्या लाठीकाठीची तालीम करत असतो. तर तेव्हा सावी तिथं येते आणि ज्योतीला म्हणते, आंघोळीचं पाणी काढलंय चला. तर ज्योती तिच्याकडे बघतच नाही आणि तो तसाच आपलं लाठीकाठीची तालीम करत असतो. तर सावी म्हणते, अजून राग नाही गेला का तुमचा? तर सावी पुढं म्हणते, म्हणजे ज्योती अजून काहीच उत्तर देत नाही. तर सावी म्हणते, अहो बस करा खेळ, एवढा राग बरा नाही. तर ज्योती म्हणतो, कोणी मला सांगायचं नाही, कळतं तेवढं मला. तर तेव्हा सावी म्हणते, जर तुम्हासनी कळलं असतं तर दादांच्या रागामागची काळजी दिसली असती तुम्हासनी. रात्रभर डोळ्याला डोळं नव्हतं हो त्यांच्या. ज्या हातानं तुम्हासनी मारलं होतं ना त्या हाताकडेच बघत आसवं गाळत बसले होते. तर तेव्हा आता सावीनं असं म्हटल्यानंतर ज्योती थांबतो आणि रागारागाने सावीसमोर जातो आणि म्हणतो, कोणी बी दादांची बाजू घ्यायची काही गरज नाही. तर सावी म्हणते, म्या बाजू घेत नाहीये. काल तुम्ही दादांशी कसे बोलले तरी बी दादा शांतच होते, ते तुम्हासनी समजवत होते. तर ज्योती अजून चिडतो आणि म्हणतो, बरोबर, म्हणजे दादाच बरोबर. तर तेव्हा सावी परत म्हणते, वय दादाच बरोबर, असं बोलत ती त्याच्या समोर येते आणि म्हणते, ते तुम्हासनी समजावून सांगत होते पर तुम्हीच ऐकत नव्हता. आणि असं ती बोलत असताना इतक्यात इकडून खिडकीमध्ये दादा येऊन उभे राहतात
आणि त्या दोघांचं काय बोलणं चालू असतं ते त्यांच्या कानावरती पडू लागतं. तर सावी पुढं म्हणते, पर दादांनी तुम्हाला कवा मारलं? जेव्हा तुम्ही म्या जीव देईन असं म्हणालात ना, तेव्हाच मारलं तुम्हाला. आणि हे दादांना सहन नाही झालं बघा. आणि असं ती सांगत असताना आता ज्योती तिच्याकडे थोडासा नजर टाकून बघतो. तर सावी पुढं म्हणते, खरं सांगू का, मला आबा म्हणायचे, सावी, बापाचा राग, बापाचं बोल, त्यांचं सांगणं, त्यांची शिकवण, इतकंच नाही तर बापाचं मारणं, या समध्यात पोरांचं भलं दडलेलं असतं बघा. पर हे पोरांना तेव्हा कळतं जेव्हा तेही आईबाप होतात. आणि असं ती सगळं काही बोलत असताना इकडे दादांना तर तिचा खूप अभिमान वाटू लागतो. तर सावी पुढं म्हणते, हे बघा, आईबाप नेहमी आपल्या भल्यांचाच विचार करतात. तुम्ही एकदा दादांच्या डोळ्यात तरी बघा. त्यांच्या डोळ्यात फक्त तुमच्याबद्दलची काळजी दिसणार, दुसरं काहीच नाही. आता तरी आबोला सोडा, आता तरी राग सोडा, अन चला आंघोळीला. असं ती सर्व काही बोलून तिथून आता निघून जाते. आणि ज्योती परत आपली तालीम सुरू करतो. आणि इकडे दादांच्या डोळ्यात तर ते सगळं काही बघून ऐकून पाणीच आलेलं असतं. आणि दादा म्हणतात, देवा, कुठल्या जन्मीचं पुण्य म्हणून ही अशी सून या घरात आली. आणि ते आपले डोळे पुसतच असतात, इतक्यात बाहेरून आवाज येतो, दादासाहेब, हो दादासाहेब. आणि इकडे बाहेर म्हादबा आलेला असतो. आणि तेव्हा दादा आता आपले डोळे पुसतात आणि बाहेरच्या दिशेने जातात. तर बाहेर गेल्या गेल्या म्हादबा दादांना रामराम करतो. तर तेव्हा दादासुद्धा राम राम देवा असं म्हणतात. तर म्हादबा म्हणतो, येऊ का? तर तेव्हा दादा म्हणतात, हे काय विचारणं झालं का? या की या. आणि म्हादबाला ते बसायला सांगतात आणि विचारतात, म्हादबा, कसं काय अचानक येणं केलं? तर तेव्हा म्हादबा म्हणतो, काय नाही, असंच आलो बघा. 5 परतावणीला जावई बापू आणि सावी अक्का आले नाहीत, तेव्हा मालक म्हणलं जाऊन म्हादबा चौकशी करून ये. तर तेव्हा दादा म्हणतात, असं आहे वय, बरं, पाटील आणि पाटलीनबाई कशा आहेत, बरं आहेत नवं? तर तेव्हा म्हादबा म्हणतो, वय वय, एकदम झाक आहेत बघा. नव्या नवरीची काळजी तेवढी. मी इकडे यायला निघालो तेव्हा मालक मला म्हटलं, म्हादबा चाललाय तर नवरा नवरीला मोहरं घालूनच घेऊन ये. तर आता दादा सावीला हाक मारतात, सुनबाई, सुनबाई, बघा कोण आलंय. तर तेव्हा सावी बाहेर येते. वय दादा असं म्हणते आणि समोर म्हादबाला बघितल्यानंतर ती खूपच खुश होते आणि म्हणते, अगं बाई, म्हादबा तुम्ही, आणि आबा कुठं आहेत असं म्हणून ती बाहेरच्या दिशेला जाऊन बघत असते आणि एकदम हरकून गेलेली असते. तर तेव्हा म्हादबा म्हणतो, मी एकटाच आलोय, आबा नाही आलं. तर तेव्हा त्या सावीचा थोडासा हिडमूस होतो आणि सावी म्हणते, वय का, बरं, आबा कसे आहेत आणि आईला करमतं का, आणि आत्या, सदा, सखा समदेजण बरे आहेत का, आणि माझी कपिला हंबरत होती का, म्या दिसले नाही म्हणून? तर तेव्हा म्हादबा म्हणतो, थांबा थांबा थांबा, आता 5 परतावणीला आल्यावर स्वतःच्या डोळ्यानंच बघा की तुम्ही. तर सावी खुश झालेली असेल, म्हणते, वय वय. तर दादा आता सावीला सांगतात, सुनबाई, जा गुळपाणी घेऊन या. तर तेव्हा सावी म्हणते, वय जी आणते, असं म्हणते लगेचच आतमध्ये जाते. तर इकडे पार्वती स्वयंपाकाची तयारी करत बसलेली असते आणि तेव्हा सावी लगेचच लगबगीनं येते आणि सगळे डबे शोधू लागते. आणि डबे शोधत असताना तिची खूप धडपड होत असते आणि पार्वती ते सगळं काही बघत बसलेली असते आणि विचारते, काय वो जाऊबाई, काय शोधताय? तर तेव्हा सावी विचारते, गुळाचा डब्बा कुठं आहे? तर तेव्हा पार्वती तिथूनच सांगते, तो बघा, तो लहान डबा, तो वरती ठेवलाय, त्यातच आहे गुळ. तर तेव्हा सावी एकदम गडबडीने तो डबा उघडते आणि त्याच्यामधला गुळाचा खडा घेते आणि चाललेलीच असते. तर तेव्हा पार्वती विचारते, काय वो, माहेरचा कोणी पाहुणा आलाय का काय? तर तेव्हा सावी म्हणते, होय, पर तुम्हासनी कसं समजलं? तर तेव्हा पार्वती म्हणते, सासूरवाशिनीच्या हालचालीत लगबग आणि चेहऱ्यावरती आनंद दिसायला लागला ना की समजून जायचं की माहेरचा कोणीतरी पाहुणा आलाय म्हणून. तर तेव्हा सावी म्हणते, होय, आमचं म्हादबा आलंय 5 परतावणीला न्यायला. आणि थोडी थांबून विचारते, ताई साहेब, 5 परतावणी म्हणजे काय हो? तर तेव्हा पार्वती सांगते, 5 परतावणी म्हणजे नवरा नवरीनं नवरीच्या माहेरी जायचं असतंय. माहेरवाशिनीचं पहिलं माहेर पण असतं ते. तर तेव्हा सावी म्हणते, म्हणजे आपण समदे जाऊ नाही गावला? तर तेव्हा पार्वती हसते आणि म्हणते, नाही व समदे नाही, फक्त नवरा नवरीनं जायचं असतं. तर सावी म्हणते, वय का? आणि इतक्यातच बाहेरून दादा परत आवाज देतात, सुनबाई. तर सावीच्या लक्षात आल्यानंतर ती म्हणते, अरे देवा, गुळपाणी राहूनच गेलं, मी आलेच, असं म्हणून ती धावत आता तिथून जाते.
तर पार्वती खुश झालेली असते आणि म्हणते आता जाऊबाई 5 परतावणीला माहेरी जातील. आणि थोडं थांबल्यानंतर तिच्या डोक्यात विचार येतो आणि ती घाबरूच लागते. आणि ती म्हणते तिथं तिची आई तिला विचारतील, माणसं कशी आहेत, सासूबाई कशी आहेत, जाऊबाई कशी आहे, तेव्हा काय बोलल ती, असं म्हणून ती आता खूप घाबरत असते. तर इकडे आता दादा माधवाला पाणी देत असतात आणि विचारतात, नायगाव काय म्हणते, बरं आहे ना व? तर माधवा म्हणतो, वय वय समद बरं आहे बघा. आणि म्हणतो बरेच दिवस झालं 5 परतावणीला नवरा नवरी आले नाहीत. तेव्हा गावातली समधी लोक विचारत होती, साव्या का आल्या नाहीत, माणसं बरी आहेत ना व? आणि आता लोकांचं काय व, 10 तोंडांनी काय बी बरळत्यात. आणि तेव्हा दादा त्या विचारात हरवून गेलेले असतात. ज्यावेळेस ज्योती म्हणालेला असो जीव देईन म्या, आणि दादानी त्याच्या कानाखाली मारलेली असते. आणि तेव्हा महात्मा विचारत असतो, पर समजा ठीक आहे ना व? आणि परत दादा त्या विचारात गेलेले असतात. त्या विचारातून बाहेर काढायला दादा अशी परत हाक मारतो आणि विचारतो परत, दादा समजा ठीक आहे ना व? तर तेव्हा दादा हसत हसत सांगू लागतात, वय वय समजा ठीक आहे देवा, आणि आमच्या सुनबाई म्हणजे लक्ष्मीच आहेत, त्यामुळे एक काळजी मिटली, असं त्यांनी सांगितल्यानंतर माधबा सुद्धा हसूच लागतो. तर इतक्यातच रानोजी तिथं येतात आणि म्हणतात, पर दुसरी काळजी आहेच की. तर त्यांनी असं म्हटल्यानंतर माधबा तर उठूनच उभा राहतो. तर तेव्हा रानोजी माधबाला सुद्धा रामराम करतात. तर तेव्हा माधबा विचारतो, दुसरी काळजी म्हणजे? तर तेव्हा रानोजी सांगू लागतात, जागरणात ज्योतीकडून लंगर तुटला नाही आणि दादानं तर दणक्यात जागरण घातलं, पर देव खंडोबाची हाजरी नाही आली, आणि त्यात आमचा ज्योती म्हणजे इस्तवासारखा. तर तेव्हा माधबा घाबरूनच विचारतो, इस्तवासारखा म्हणजे? तर तेव्हा रानोजी म्हणतात, शाळा आणि तालीम एकत्र आली तर जाळ तर होणारच की, आणि तसाच इकडे बी जाळ सुरू असतो. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता माधबा विचारात जातो आणि त्याला थोडीशी काळजी वाटू लागते. तर तेव्हा दादा तर ते सगळं काही सावरून घेऊ लागतात. म्हणतात, माधबा शिक्षण आणि बुद्धी आहे त्याला, आणि नाही गावात कीर्तन होतं त्या दिवशी, बोवाला कसं बोलत होता नाही बघितलंय ना व तुम्ही? तर तेव्हा माधबा म्हणतो, वय ते हाय, पर म्या अजून बी एक बघितलंय. आमच्या गावातल्या एका बाईचं घर जळालं होतं, तेव्हा स्वतःच्या हातातलं सोन्याचं कडं काढून देताना म्या बघितलंय त्यासनी. तेव्हा ते मला इस्तवासारखं नाही तर समईतल्या ज्योतीसारखं वाटलं, असं ते रानोजींना सांगतात. आणि ते ऐकत असताना रानोजींचं तर काही कळतच नाही, त्यांना काहीही समजत नसतं. म्हणजे त्यांचा जो काही उद्देश असतो तो तर इथं आता फोल ठरतो. तर आता माधबा पुढे सांगतो, त्या बाईच्या आयुष्यातला अंधारच कमी झाला. तर तेव्हा रानोजी म्हणतात, वय का? आणि एकदमच म्हणतात, आलो आलो, गिरायक आलं वाटतं, मी आलोच, असं म्हणून ते आता तिथून सटकतात. तर इकडे आता सावी एकट्यानेच बडबडत चाललेली असते. म्हणते, फक्त नवरा बायकोनीच जायचं, पर हे तयार होतील का? आणि एकदा विचारूनच बघते म्या, असं म्हणून ती परत बाहेर जाते. तर ज्योती अजून सुद्धा लाठीकाठीची तालीमच करत असतो. आणि तेव्हा सावी त्याच्या जवळ जाते आणि खूप खुश झालेली असते ती. आणि ज्योतीला म्हणते, ऐका की माधबा आले नायगावहून, आणि आपल्या दोघांसनी माझ्या माहेरी जायचंय पहिल्यांदा, चला लवकर आवरा. तर ज्योती अजून सुद्धा रागातच असतो आणि म्हणतो, माझ्याशी कोणी सुद्धा बोलायचं नाही सांगितलंय ना व, आणि म्या कुठं बी येणार नाही. तर असं तिने ऐकल्यानंतर आता सावी जरा तिचा मूडच एकदमच बदलतो आणि तिचा चेहरा पडतो आणि ती तिथून आता निघून जाऊ लागते. आणि परत थोडंसं पुढं जाऊन थांबते आणि मागं वळून बघते आणि मनातल्या मनात म्हणते, आम्ही दोघंच गेलो आणि आमच्यात अबोला हाय हे आबांना जर समजलं तर किती वाईट वाटेल त्यांना, आबांना दुःख होईल, काय करावं, असा ते सगळा काही तिथं उभारून विचार करत असते. इतक्यातच आता दादा सुनबाई सुनबाई असं म्हणून हाक देतात. तर तेव्हा सावी आली आली असं म्हणून तिथून निघून जाते. तर इकडे आता पार्वती रखमाच्या खोलीकडे येते आणि तिथं आल्यानंतर बघते तर रखमा यांच्या दिशेच्या भिंतीला कान लावून ऐकत असते काहीतरी. तर तेव्हा पार्वती मागं जाऊन तिला विचारते आणि तेव्हा रखमा चांगलीच घाबरते आणि स्वतःला सावरत म्हणते, अगं पारू तू आहेस वय? आणि ते म्या ना भिंतीतनं की नाही खुडखुड आवाज येतोय ग, मला वाटलं काय उंदीर बीळ करायला लागलाय का काय, मग काढायला नग का, म्हणून भीतीला कान लावले होते. आणि तू बोल की काय झालं? तर तेव्हा पार्वती म्हणते, ते काय नाही, आमचे हे आणि सासूबाई हार आणि फुलं घेऊन पर्वतीला गेल्यात, सजावट आहे जणू. तर तेव्हा रखमा हसते आणि म्हणते, ते पर्वतीला गेले आणि माझ्याकडं मात्र पार्वती आल्या.
आणि परत तिच्याकडे बघून म्हणते, पर अगं बाई एवढं घाम कशापायी आलाय तुला? काय झालं? तर तेव्हा पार्वती खूप घाबरलेलीच असते आणि म्हणते, घाम अव काकूबाई काय सांगायचं, नायगाव वनमुराळी आल्यात नव्या नवरीला न्यायला 5 परतावणीसाठी. तर तेव्हा रखमा म्हणते, अगं मग आत्ता पतूर तर तुम्ही पाठवायला पाहिजे होतं. तर तेव्हा पार्वती म्हणते, नाही पाठवलं, आता जात्याल. पर काकूबाई ऐका ना, माझं काळीज लई धडधड करायला लागले व. तर तेव्हा रखमा विचारते, का ग काय झालं? तर तेव्हा पार्वती म्हणते, अहो काय झालं म्हणून काय विचारताय? सावित्रीनं माहेरी तोंड उकडलं तर? तर तेव्हा रखमा आता नाटक करू लागते, म्हणते, बया मोठा घोटाळा होईल ग. तर पार्वती तर रडत रडत जाऊन खालीच बसते आणि आपलं डोकं बडवून घेऊ लागते आणि म्हणते, अव तिनं जर सांगितलं की तिला आपण लाकडं फोडायला लावले, भाकऱ्या तापायला लावल्या आणि सारवायला लावलं तर व. तर तेव्हा रखमा अजून तिला घाबरवते, म्हणते, पारो तुला माहिती आहे ना व पाटील कसं आहेत ते, ओल्या झाडाला आग लावणार आहेत ते. तर तेव्हा पार्वती अजून घाबरते आणि म्हणते, ओल्या झाडाला आग लागते? तर रखमा म्हणते, वय लावणारी लावत्यात, पर तू काय काळजी करू नगस. तर तेव्हा पार्वती म्हणते, वय वय मला काय तुम्ही केलं हाय, मला कशापायी भरायला लावताय तुम्ही? तर तेव्हा रखमा म्हणते, अगं पारो हाय का आता, म्या तुला म्हणलं की ग तू कशापायी काळजी करत्यास, आणि लईच लई काय होईल, पाटील सावित्रीला पाठवणार नाहीत आणि नाही पाठवलं तर नाही पाठवलं, एवढं काय त्यात, आपला ज्योत्या गडी हाय गडी. म्या काय करन, आड्याला बांधलेलं बाशिंग हाय का नाही, ते काढीन आणि माझ्या डोसक्याला बांधीन, कळलं काय? तू निर्धास्त राहा, कळते काय? आणि तू आता एक काम कर, नवरी संगती हरभरा डाळ, गहू, तांदूळ हे समद बांधून की नाही शिदा तयार करायला घे, कळलं काय? आणि तू आता जाग बाई, मला की नाही जरा मार्ग काढू दे, मला जरा विचार करू दे, कळते काय? जा आता जा, असं म्हणून तिला पाठवत असते. तर तेव्हा पार्वती काही जातच नाही आणि ती खूपच घाबरलेली असते. म्हणते, अव काकूबाई मला लई भ्या वाटते व. तर तेव्हा रखमा म्हणते, अगं पारू मी हाय की, मी हाय नव, तुला सांगितलं की नाही, मला जरा विचार करू दे, तू जा जा बरं. तर तेव्हा पार्वती वय वय म्हणते आणि लवकर या असं सांगून तिथून ती निघून जाते आता. तर रखमा म्हणते, याला म्हणत्यात जांभळाच्या झाडाखाली जाऊन जांभई द्यावी आणि एक टप्पूर जांभूळ अलगद तोंडात पडावं, असं म्हणून ती हसते आणि म्हणते, आता फक्त ज्योतीनं नायगावला जायला तयार व्हायला पाहिजे बस. तर इकडे आता सावी बाहेर येते आणि तेव्हा दादा म्हणतात, अहो उशीर केला द्यायला. तर तेव्हा म्हातबा गुळ घेत म्हणतो, अहो आता माहेरी जायचं म्हटल्यावर भांबवले असतील. आणि सावीला विचारतो, सामान बांधायला घेतलं का नाही, आणि आमचं जावई बापू कुठं आहेत? तर तेव्हा दादा म्हणतात, असल असल इकडंच कुठंतरी. तर तेव्हा म्हातबा म्हणतो, दादा आता तुमची परवानगी असेल तर लगोलग निघतो बघा. तर तेव्हा दादा म्हणतात, म्हातबा अव माझ्या परवानगीचं काय, रीत असत्या जावंच लागते. तर सावी आता म्हणते, पर दादा एवढ्यात नग जायला, आणि असं तिने म्हटल्यानंतर या दोघांना सुद्धा धक्काच बसतो. तर तेव्हा सावी म्हणते, म्हणजे मला बरं नाही, जरा कणकण आली. तर तेव्हा दादांना सुद्धा काही कळतच नाही, ते उठूनच उभे राहतात आणि म्हणतात, सोनबाई. तर तेव्हा म्हातबा सुद्धा म्हणतो, अहो साव्या का बैलगाडीत तर बसून जायचंय आपल्याला. तर तेव्हा सावी म्हणते, व्हय पर ऊन हाय की, आणि एवढं लांब जायचंय, बसवणार नाही मला, 2-4 दिवस आराम करते मग येते म्हणून सांगा आबांना. तर तेव्हा दादा पण म्हणतात, सूनबाई गुळ पाणी आणायला गेला होता तेव्हा तर बरा होता की, अचानक काय झालं? तर तेव्हा सावी म्हणते, वय दादा पर म्या जेव्हा गुळ आणायला गेले होते तेव्हा मला एकदम असं गरगरल्यासारखं झालेलं. तर तेव्हा म्हातबा सुद्धा थोडंसं घाबरतो आणि म्हणतो, अव नाही नाही, मग तुम्ही जरासा आरामच करा, मी मालकासनी सांगतो काय सांगायचंय ते, आणि मी बरं नसताना जर तुम्हासनी घेऊन गेलो तर मालक चिडतील ना माझ्यावर, नको नको तुम्ही आरामच करा. तर तेव्हा सावी जाता जाता परत मागे वळते आणि म्हणते, म्हातबा आबासने आठवणीनं सांगा की म्या सुखात आहे, नाहीतर उगाच काळजी करत बसतील ते, असं सांगून मित्रांनो ती आता आतमध्ये निघून जाते. तर म्हातबा आता दादांना म्हणतो, इकडे बरं मी बी आता निघतो, आता कशाला थांबू, असं करून तो रामराम म्हणतो. तर दादासुद्धा त्याला रामराम देवा असं म्हणतात आणि म्हातबा आता तिथून निघून जातो. आणि निघून जात असताना सावी तिथेच आडोशाला उभारलेली असते आणि तिच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं आणि म्हातबाला ते जाणवत असतं. आणि म्हातबा थोडंसं मागे वळून बघत असताना राणूजी तिथं येतात आणि म्हणतात, अरे पाहुणं निघालं बी आणि नवरा नवरी. तर तेव्हा म्हातबा म्हणतो, सावी अक्कांची तब्येत जरा नरम आहे. तर राणूजी म्हणतात, कोणी सांगितलं, अव एकदम झाक तब्येत आहे,
दुसरं काही कारण नाही ना व, असं त्याने म्हटल्यानंतर आता माधवाच्या मनात पण जराशी शंका येऊ लागते. पण दादा तिथंच उभे असतात, पण ते काहीच बोलत नाहीत. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावी आता सगुण अक्काला सांगत असते, आज मला माहेरी घेऊन जायला मुराळी आले होते, तर हे 5 परतावणीला यायला नाही म्हणाले. त्यांच्यावर कुठला ठपका नको म्हणून मी खोटं बोलले, मला बरं वाटत नाहीये म्हणून. तर तेव्हा तर ज्योती ते सगळं काही आडोशाला उभारून ऐकत असतो. तर तेव्हा सगुण अक्का अरे ज्योती असं जोराने हाक मारते. तर तेव्हा सावी तिला थांबवते आणि म्हणते, नको आऊ, नाहीतर आणखी आबोला धरतील. आणि असं ती रडत रडतच सांगत असते आणि ज्योतीला तर त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, इकडे चक्क तर रानोजी पाटलांच्या घरी गेलेले असतात. तर तेव्हा सावीची आई म्हणत असते, आमची सावी कामाला मागं नाही फिरणार. तर रानोजी म्हणतात, तुमच्याकडं सरपणासाठी आणि लाकडं फोडायसाठी जावंच लागत असेल आणि अख्खा वाडा सारवून घ्यावाच लागत असेल. असं ते सगळं काही बोलून त्यांच्या मनामध्ये विष पेरतात आणि तिथून चाललेले असतात. तर ते ऐकल्यानंतर पाटील तर खूपच चिडलेले असतात आणि म्हणतात, त्यासनी सांगा आणि तुम्ही मी ध्यानात ठेवा, आता तुम्ही गोविंदराव फुले हाय आणि ह्यो खंडोजी नेवसे पाटील हाय. आणि ते जाम चिडलेले असतात मित्रांनो रानोजींनी असं सांगितल्यानंतर. तर मित्रांनो, आता पुढं काय होणार हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.